बरं का. तसं तर उपवासाचा हा पदार्थ बनवायला सोपा आहे. पण बऱ्याच जणांचं एकतर काय होतं, कधी तर तो चिकट बनतो किंवा कच्चा राहतो. साबुदाणा कितीही छान भिजवला तरी मोकळा सुटसुटीत बनत नाही. पण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुमचाही पदार्थ माझ्याप्रमाणेच परफेक्ट असा तयार होईल. चला तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करायचंय, 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजण्यासाठी काय केलतं, 1 वाटी कच्चा साबुदाणा घेतला, हलक्या हाताने धुतला. नंतर साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालून साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलाय. सोबतच मोठ्या आकाराचा एक कच्चा बटाटा वरची सालं काढून अशा पद्धतीने फोडी केल्या. फोडी केल्यावर त्या काळ्या पडू नयेत म्हणून लगेचच पाण्यामध्ये घातल्या. आता कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करायचं आहे. साधारणतः इथे मी 1 मोठा चमचा तूप गरम केलंय. तुम्हाला जर इथे तूप वापरायचं नसेल तर शेंगदाणा तेल वापरलं तरी चालेल. चला तर आपलं तूपही चांगलं गरम झालंय. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. साधारणतः 30 ते 40 सेकंद मिरची छान तळली की लगेचच ह्यामध्ये ज्या आपण करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत ना, त्या पाण्यातून निथळून ह्यामध्ये घालायच्या आहेत. बटाटा पाण्यामध्ये घातल्यामुळे एकतर काळाही पडत नाही, त्याचबरोबर ज्यावेळेस आपण बटाटा परतवून घेतो त्यावेळेस तो कडक देखील होत नाही. बऱ्याच जणांची तक्रार असते की ज्यावेळेस आपण असा कच्चा बटाटा चिरून खिचडीमध्ये घालतो ना, तर तो कडक बनतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही खिचडी किंवा बटाटा पोहे बनवताना त्यावेळेस असा बटाटा पाण्यामध्ये घालायचा, जेणेकरून ज्यावेळेस आपण परतवून घेतो त्यावेळेस तो एकतर कढईलाही चिटकत नाही आणि खाताना कडकही लागत नाही. चला तर साधारणतः 3 ते 4 मिनिटं चांगल्या अशा बटाट्याच्या फोडी परतवून घेतल्यात. लगेचच ह्यामध्ये जो आपण भिजवून घेतलेला साबुदाणा आहे ना, तो घालायचा आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी दाण्याचा कूट घातलाय. दाण्याचा कुटाचा वापर थोडासा जास्त केल्यामुळे खिचडी एकतर पचायलाही हलकी बनते, त्याचबरोबर चवदारही बनते. सोबतच चवीपुरतं उपवासाचं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर इथे साखर आवडत असेल ना, तर साखरही घालू शकता. सगळं साहित्य घालून झालंय. आता झाकण न ठेवता अशीच आपल्याला मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं खिचडी परतवून घ्यायची आहे. खिचडी बनवताना बऱ्याच जणांचं एकतर काय होतं, खिचडी चिकट बनते किंवा कच्ची राहते किंवा खिचडीचे असे गोळे गोळे तयार होतात. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, खिचडी आपल्याला झाकण न ठेवता परतवून घ्यायची आहे. चला तर साधारणतः 5 ते 7 मिनिटं झाकण वगैरे काहीच न ठेवता खिचडी छान परतवून घेतली आहे. खिचडी बघता क्षणी दिसतच असेल, अजिबात चिकट किंवा कच्ची राहिलेली नाही आहे. मऊ लुसलुशीत, मोकळी सुटसुटीत झाली आहे. तर मग तुम्ही कशाची वाट बघतायत? येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवा. कशी वाटली कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.